आपलं कर्जत न्यूज, बेधडक, निर्भीड आणि परखड. काय लोकप्रतिनिधी असतील किंवा मंत्री संत्री असतील यांची तोंड अगोदरच बंद केली जातात. नाही मग तुम्ही जर फक्त दुसऱ्यांसाठी जर आमची प्रकल्प लादत असाल आणि जर कर्जतच्या लोकांचा फायदा काय होत नसेल तर तुम्ही कशासाठी आमच्याकडे लागता. मी जसं इंग्रजांना या ठिकाणावरून सळोकी पळू केलं तसा ह्या प्रकल्पाला टोरंटोला सळोकी पळू केल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका आमच्या आदिवासी समाजाची ठामपणे राहणार आहे. त्या कंपनी पूर्णपणे राज्य करावी आणि लोकांना मात्र उद्ध्वस्त केलेलं आहे. हरित तालुका म्हणतो आपण, ग्रीनरी कर्जतला बघायला लोक येतात, ते उद्ध्वस्त होणार आहे. लाखो झाडं तोडली जाणार आहेत. नाही कुणाच्या बापाचा उशीर शिला टोरेंट प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो, शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पोशीर, शिलार आणि टोरंटो प्रकल्प हे आमच्या शेतकऱ्यांवर लादले जात आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की याआधीचं कोंढाणा प्रकल्प पण असेल, पाली भुतिवली प्रकल्प असेल, ते प्रकल्प अक्षरशः अर्धवट स्थितीमध्ये आहेत. आणि तुम्ही आता हे नव्याने कशासाठी पोशीर आणि शिलार धरण आमच्यावर लादताय? कारण याच्या मागचा खरा जो हेतू आहे ह्यो फक्त राज्यकर्त्यांना आणि ठेकेदारांना मलिदा खाण्यासाठी फक्त हे नवीन प्रकल्प प्रोजेक्ट राबवले जातात. जर तुम्हाला खरोखर जर प्रकल्प पूर्ण करायचा तर तुम्ही कोंढाणा आणि पाली भुतिवली धरण पूर्ण करायचा होता. हे नव्याने कशासाठी आमच्यावर लादताय तुम्ही? आणि अक्षरशः टोरंटोसारखा जो प्रकल्प येतोय तो खरोखर विनाशकारी आहे. अक्षरशः आपण रस्त्यासाठी जर 5-5 फूट जागा जर मागितली तर फॉरेस्टवाले देत नाहीत आणि 600 एकर जागा तुम्ही ह्या प्रकल्पासाठी देताय. किती मोठी शोकांतिका आहे. तर त्यासाठी आम्ही खरं तर आम्ही राजकारणी म्हणून या धरणे आंदोलनात उतरलेलो नाही आहोत. आम्ही खरोखर शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही यासाठी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उतरलेलो आहोत. मी तर जे आमचे या आंदोलनाचे जे प्रमुख आहेत आमचे मोरे साहेब यांना मी तर सांगेन की आपल्याला यासाठी संपूर्ण तालुका जागृत करून सगळ्या शेतकऱ्यांना या आंदोलनामध्ये उतरवावं लागेल आणि हे आंदोलन अधिक तीव्र करावं असं मी त्यांना विनंती करीन. आणि हा धरणाचा आम्ही जाहीर निषेध करून या टोरंट प्रकल्पाला आम्ही जाहीर विरोध करतो. ते असे प्रकल्प येत असताना सर्व जे काही लोकप्रतिनिधी असतील किंवा मंत्री संत्री असतील यांची तोंड अगोदरच बंद केली जातात आणि लढण्यासाठी फक्त आम्हाला शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावा लागतो. आमचा न्याय आता आम्हालाच मिळवावा लागणार आहे अशी या तालुक्याची परिस्थिती आहे. खरं तर आता जनतेने जागरूक होणं गरजेचं आहे की याच्या पुढे जे सरकार आम्ही निवडून दिलेलं आहे ते सरकार जर स्वतः मालक समजत असेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. यांना यांची जागा दाखवावी लागेल. तुम्ही पाहिलं असेल अनेक दिवस आमचे ॲडव्होकेट मोरे साहेब जे आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांचे जे सहकारी आहेत या सहकार्याच्या माध्यमातून अनेक वर्ष आणि अनेक दिवस हे टोरंटो कंपनी ज्या आपल्या कर्जतमध्ये आलेली आहे आणि जी वृक्षतोड आणि जी जंगलाची हानी ते करणार आहेत याच्यासाठी ते लढत आहेत. आणि आपले सयाजी शिंदे जे पर्यावरणप्रेमी आहेत त्यांनी सुद्धा याला पाठिंबा दिलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पूर्ण कर्जतमध्ये वेगळा उद्रेक आहे की आजची परिस्थिती पाहिलं असेल त्या कर्जतमध्ये एवढं तापमान वाढतंय. आता आपण या उन्हामध्ये बसलो आहे, किती तापमान वाढतंय. आणि आज जर एवढं मोठं जंगल जर तुटलं, आज कर्जत म्हटलं एक निसर्गरम्य एक ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक पर्यटनसाठी लोक येत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जंगल उद्ध्वस्त करणार असाल तर हे बरोबर नाही. आणि तुम्हाला जर इथे प्रकल्प करायचे असतील तर मगाशी कोणी आंदोलकांनी सांगितलं की अनेक ठिकाणं आहेत त्या ठिकाणी तुम्ही ते प्रकल्पाने या आमच्या कर्जतमध्ये तुम्ही का लागता. आज जर या कर्जतला एवढं पर्यावरणदृष्ट्या चांगले डोंगर आहेत, चांगली झाडं झुडपं आहेत आणि झाडं झुडपं तुम्ही उद्ध्वस्त करणार असाल तर या माध्यमातून जे पक्षी आहेत, प्राणी आहेत त्यांचा किती हाल होणार आहेत, ते नष्ट होणार आहेत. आणि आज कर्जतची जी आमची निसर्गाची जी शोभा आहे ती संपूर्ण निघून जाणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आज तुम्ही पाहिलं असेल तर बदलापूरमध्ये एक धरणामुळं संपूर्ण बदलापूर अंबरनाथ बुडतं आहे. आणि अशी जर आता कोंढाणा धरण आमचं होतं आहे, आज आपले मुद्रा धरण झालेलं आपलं इथं तुमचं मोरबे धरण झालेलं आहे, त्याचा फायदा काय? आज कोंढाणा धरण झालं तरी ते शेतकऱ्यांना काहीचा फायदा देत नाही.
स्थानिक लोकांना त्याचा फायदा का देत नाही? मोरबे धरण झालं, पालीपुत्री झालं, त्याचा पालीपुत्रीचा काही लोकांना पाण्याचा उपयोग होत नाही, मोरब्याचा पाण्याचा उपयोग होत नाही. मग तुम्ही जर फक्त दुसऱ्यांसाठी जर आमची प्रकल्प जात असाल आणि जर कर्जतच्या लोकांना त्याचा फायदा काय होत नसेल तर तुम्ही कशासाठी आमच्याकडे लागता? यात निश्चितपणे ह्या कर्जत तालुक्यामध्ये विनाशकारी प्रकल्प जो टोरंट नावाने जो आलेला आहे तो महाभयंकर असा प्रकल्प आहे. आणि त्या प्रकल्पामध्ये अनेक आदिवासी समाज असेल, इतर समाज असेल, सगळ्यांचं जनजीवन हा पूर्ण विस्कळीत करणार आहे. आणि विशेषतः करून आदिवासी समाजावर जीवनावर त्याचा फार मोठा परिणाम होणार आहे. आणि अशा विनाशकारी प्रकल्पाला आमचा कडाडून विरोध आहे. आणि ह्या एक दिवसीय धरणे आंदोलनासाठी या रायगड जिल्ह्यातून, ठाणे जिल्ह्यातून आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिलेला आहे. आणि इथून पुढे जर शासनाने याची योग्य ती दखल घेतली नाही तर हा कर्जत तालुका हा क्रांतिकारांचा तालुका आहे आणि आदिवासी हा क्रांतिकारक आहे, हुतात्मे झालेले आहे. आणि जर योग्य पद्धतीने शासनाने निर्णय नाही घेतला तर ह्या ठिकाणी एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून आम्ही जसं इंग्रजांना ह्या ठिकाणातून सळोकी पळू केलं तसा ह्या प्रकल्पाला, टोरंटोला सळोकी पळू केल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका आमच्या आदिवासी समाजाची ठामपणे राहणार आहे. मी नान्सी गायकवाड आहे, जागृत कष्टकरी संघटनेची अध्यक्ष आहे. अगदी कंपन्या शिरलेल्या आहेत, आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे. आत्तापर्यंत आदिवासींच्या जमिनीतून हाकलून, त्यांचे जंगलातून हाकलून या कंपनी पूर्णपणे राज्य कराले आणि लोकांना मात्र उद्ध्वस्त केलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि हे सतत चालूच आहे. कर्जत तालुक्यामध्ये इथं असलेले धरणं ते आत्तापर्यंत अर्धवटच आहे, पूर्ण नाहीत. त्याच्यामध्ये आमचे जवळ कोंढाणे धरणाच्या बाबतीत जे आदिवासी माणसं यांना उद्ध्वस्त केलेलं आहे, जमिनीतून काढून घेतले, जमिनी काढून घेतलेल्या आहे. अजूनही त्यांना कुठल्याही प्रकारची पर्याय नाही, जागा नाही, कुठली जगण्याचं काही उदरनिर्वाह नाही, काही नाही. हा मुद्दा असताना आज टोरंटोच्या बाबतीत काय चाललेलं आहे? हा पूर्ण 660 हेक्टर जमीन तुम्ही हडप करता आणि तोडणार आहात म्हणे. आणि या पद्धतीचं बोलणं हे योग्य आहे का नाही? लोकांना, स्थानिक लोकांना कोणालाही त्यांना विश्वासात न घेता, कुठल्याही प्रकारचं सहभागिता न करता या पद्धतीचं आम्हाला मान्य नाही होणार. आम्ही त्याला विरोध करणारच. आम्ही विरोध करत आलेलो आहोत आत्तापर्यंत आणि इथे पुढे सुद्धा विरोध करणार. जे टोरंट प्रकल्प आहे तर ते टोरंट प्रकल्पाचा इथं असणाऱ्या झाडांवरती त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. लाखो झाडं उद्ध्वस्त इथं होणार आहे आणि त्या वातावरणावरती त्याचा दुष्परिणाम होणार आहे. तरी मी माझ्या आझाद समाज पार्टीतर्फे या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहे. कर्जत तालुक्याच्या वतीने आजचं एक दिवसीय धरणे आंदोलन इथे आयोजित केलेलं आहे. आपण पाहिलं असेल, कोंढाणा असेल, पोशीर, शिलार असेल किंवा पालीभुतिवली असेल, ही सर्व धरणांचं पाणी नवी मुंबई आणि मुंबई महानगरला जात आहे. कुठल्याही प्रकारचा कर्जत तालुक्यासाठी 1% या पाण्याचा फायदा नाही आहे. आणि बोलतात ना धरण उशाला आणि कोरड घशाला, ही परिस्थिती कर्जतकरांची झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या 5 धरणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वन जमीन असेल, त्यातल्या प्राण्यांचं ऑलरेडी उद्ध्वस्त झालेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये टाटाचा 100 वर्षापूर्वीचा जुना प्रोजेक्ट आहे, तिथंसुद्धा हायड्रो आणि अशा प्रकारचा PMP प्रोजेक्ट असताना शेजारी 3 किलोमीटरच्या आतमध्ये एरियल जो डिस्टन्स मोजला जातो तो 3 किलोमीटरच्या आतमध्येच आहे. आणि तिथं हा टोरेंटचा प्रकल्प त्यांनी लादलेला आहे. टोरेंटच्या प्रकल्पामध्ये आम्ही हा आंदोलन करण्याचा मुख्य हेतू काय? मगाशीच आता नितीनदादांनी सांगितली वस्तुस्थिती आहे. कारण हा वेस्टर्न घाट आहे. हा वेस्टर्न घाट म्हणजे फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही आहे, अनेक राज्य त्याच्यामध्ये बाधित होत आहेत. हे डोंगरदऱ्या असतात, हे पाऊस आणि पर्यावरणाचा बॅलन्स करण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. अशा प्रकारे जर वनसंपदा जर ह्या अशा खाजगी प्रकल्पांना जर संपादित झाली तर त्याचा परिणाम पर्यावरणावर होणार आहे. इथल्या तुमची जी कर्जतचं जे काय हरित तालुका म्हणतो आपण, ग्रीनरी कर्जतला बघायला लोक येतात, ते उद्ध्वस्त होणार आहे. लाखो झाडं तोडली जाणार आहेत. जर गुगलवर आता जर टाकलं तर टोरेंटमध्ये किती झाडं जात आहेत तर 48,000. म्हणजे AI आणि गुगलसुद्धा मॅनेज केलं आहे. म्हणजे कंपनीची इतकी चालूगिरी आहे. जनसुनावणीला अनेक बांधव तिथं त्यांनी मतं मांडलेली आहेत. आमचे योगेश देशमुख इथं आहेत, तर त्यांनी जे मत मांडलं त्यांचं कुठंच प्रोसिडिंगला दिसत नाही.
म्हणजे एकाने स्वागत केलं आणि लगेच जय हिंद जय महाराष्ट्र. तर अशा प्रकारच्या सुनावणीचं काय झालं काही माहीत नाही, पूर्णपणे मॅनेज करून सर्व केलेलं आहे. आणि अशा प्रकारे या प्रोजेक्टला मंजुरीसुद्धा नाकारलेली आणि अचानक असं काहीतरी परिवर्तन झालं का या प्रोजेक्टला मंजुरी देण्यात आलेली आहे. मंजुरी म्हणजे अधिकृत अजून ॲक्विजिशन झालेलं नाही आहे. पोशीर शिलारबाबत जर तुम्हाला सांगतो 70%चा प्रोटोकॉल आहे. 70% जोपर्यंत जमीन अधिग्रहण होत नाही आहे तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं त्या प्रोजेक्टला सँक्शन दिली पाहिजे. त्याला कुठल्याही प्रकारचं शासनाने जे पैशाचा जो फंडिंगचा जो इश्यू आहे तो फंडिंगसुद्धा मंजूर करायची नाही अशी कायद्यात तरतूद आहे. परंतु जर आज इथे पोशीर शिल्लरची लोक आहेत, कुठल्याही प्रकारे 1% अधिग्रहण झालेलं नाही, ॲक्विजिशन झालेलं नाही. असं असताना जर तुम्ही पाहिलं करोडो रुपये या दोन्ही प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेलं आहे. त्याच्यापेक्षा भयानक शोकांतिका म्हणजे L&T आणि दुसरी एक कंपनी आहे, या दोन कंपनींना त्याचा कॉन्ट्रॅक्ट पण देऊन टाकला. म्हणजे इथल्या शेतकऱ्यांचा कुठल्याही प्रकारची सहमती नाही. त्याच्यामध्ये एक पर्यावरणाचा एक रिपोर्ट असतो, ज्याला एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट रिपोर्ट म्हणतो आपण, तो रिपोर्टसुद्धा कुठल्याही प्रकारचा घेतलेला नाही आहे. सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट असतो तो सुद्धा घेतलेला नाही आहे. आता याच्यामध्ये सर्वात मोठी भयानक परिस्थिती का टोरेंटमध्ये इतकं मोठं जंगल झाडं उद्ध्वस्त होत आहेतच, परंतु ह्या टोरेंटच्या माध्यमातून जे डिस्ट्रीब्युशन सुरू होणार आहे संपूर्ण तालुक्यामध्ये यांचे हायटेन्शन जाणार आहेत. आता त्याचा कॉरिडॉर किती असतो माहिती आहे का, 52 स्क्वेअर मीटरचा, आणि त्याचा ॲक्च्युअल जर त्याच्यामधलं बघितलं तर किती 25 स्क्वेअर मीटरमध्ये त्याची व्याप्ती असते. म्हणजे तुमचं किती माहिती आहे का, प्रत्येक जमिनीचा समजा 1 एकर असेल तर 3-3, 4-4 गुंठ्यांची जागा फुकट जाणार आहे. ह्याच्याही पेक्षा एखादा शेतकरी जर कधी तिथं डेव्हलपमेंट करत असेल किंवा विकायला जर त्यांनी जागा काढली तर हाय टेन्शन असेल तर त्या जागेचा व्हॅल्यू 0, त्याला कुठल्याही प्रकारचं डेव्हलपमेंट करता येणार नाही. त्याला शेतीपूरक व्यवसाय त्यांनी जर करायचा ठरवला, पोल्ट्री टाकायची ठरवली तरीसुद्धा त्याला परवानगी दिली जाणार नाही आहे, कारण हाय टेन्शन गेल्यानंतर तुम्हाला ही बंधनं येतात. मग पूर्ण तालुक्यामध्ये एका खाजगी प्रोजेक्टच्या निमित्ताने इतकं कर्जाचं नुकसान होणार आहे. हा प्रकल्प कशासाठी पाहिजे बरं? टाटाने इथं 100 वर्ष प्रोजेक्ट राबवला, 100 वर्षामध्ये 1% तरी वीज दिली का तुम्हाला मोफत जाऊ द्या, 8-8 तास आम्हाला अंधारात राहावं लागतंय. ज्या परिसरामध्ये टाटा आहे त्या परिसरातल्या गावांना 10-10 तास लाईट नसते. मग टोरेंट असं काय परिवर्तन करणार आहे बरं? ग्रीन एनर्जी पाहिजे म्हणून एक नवीन अजेंडा आता कुठेतरी राबवला जातोय. अरे पण जी ग्रीनरी नष्ट करून ग्रीन एनर्जी कुठे तयार होणार आहे? हा प्रोजेक्ट कुठला आहे तर पर्यावरणाला पोषक आहे. पर्यावरण उद्ध्वस्त करून पर्यावरण पोषक होऊ शकतो का? म्हणजे इतका विनोदाचा भाग सरकारकडून राबवला जातोय. म्हणून आमचा या सर्व प्रकल्पाला विरोध आहे. आजच्या या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने काय साध्य केलं असेल तर या निमित्ताने सोशल मीडियावर आम्ही या संदर्भातली जनजागृती केली. हा प्रोजेक्ट कसा लोकांना अपायकारक आहे, कसा विनाशकारी आहे या संदर्भातला लोकांपर्यंत हा विषय पोहोचलेला आहे. याच्या पुढची जी लढाई आहे कायदेशीर ती सुद्धा आम्ही लढणार आहोत याच्यामध्ये. आणि तुम्ही पाहिलं असेल आज इतक्या मोठ्या उन्हामध्ये म्हणजे प्रचंड ऊन असताना कर्जतकर इतक्या मोठ्या संख्येने या धरणे आंदोलनाला उपस्थित आहेत. कर्जतचे सर्व राजकारणी लोक जरी असतील त्यांनी सर्व राजकीय चपला बाहेर काढलेल्या आहेत आणि सर्वसामान्य कर्जतकर म्हणून या आजच्या आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा कर्जतचं जे काही डम्पिंग ग्राउंड चालवलेलं आहे, कारण आज शासन काय सांगतोय मुंबई वाढणार आहे, नवी मुंबई वाढणार आहे, 3री मुंबई चौकपर्यंत आलेली आहे. मग पुढच्या 20 वर्षाचं विजन काय तर आम्हाला मुंबईच्या लोकांना व्यवस्थित ठेवायचं, त्यांना पाणी पुरवायचं आहे. अरे ती लोक आहेत, मग कर्जतची लोक नाही आहेत का? ती माणसं नाही आहेत का? कर्जतच्या 20 वर्षाचं धोरण कोण ठरवणार आहेत? आणि ते धोरण हे आम्हीच ठरवणार आहेत. जमीन आमची, संपत्ती आमची, निसर्ग आमचा, म्हणून आमचा आता त्याला विरोध आहे. म्हणून आम्ही सर्व म्हणतोय कर्जत आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. आपलं कर्जत न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा.